सर्व अभ्यासक मित्रांचं या समुपदेशन सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मध्ययुगीन वाङ्मयाचा इतिहास मराठी 572 या विषयाचा समुपदेशनात्मक अभ्यास आपण करणार आहे. या पहिल्या पुस्तकामध्ये वाङ्मय इतिहासाची संकल्पना व स्वरूप, यामध्ये वाङ्मय इतिहास लेखनाची संकल्पना हा पहिला घटक आहे. दुसरा घटक मराठी वाङ्मय इतिहास परंपरा व स्वरूप, तिसरा घटक वाङ्मय इतिहास समस्या आणि चौथा घटक वाङ्मय इतिहास लेखनातील नवे दृष्टिकोन. पाचवा घटक वाङ्मय इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज आणि सहावा घटक जो आहे तो मराठी प्रमुख वाङ्मय इतिहासकार असा आहे. अभ्यासक मित्र मंडळी, इतिहास या शब्दाचा परिचय आपणा सर्वांना आहे. घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्यांना इतिहास म्हणतात. परंतु वाङ्मयाचा इतिहास, त्याची संकल्पना आपणाला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. याचा जर विचार आपण केला तर मुळामध्ये वाङ्मय इतिहास लेखकाची पूर्वग्रह, दूषितता असेल, वस्तुनिष्ठता अभाव असेल, साधनांचा अभाव असेल, अनुपलब्धता असेल, सांप्रदायिक ग्रंथांच्या हस्तलिखितांची अनुपलब्धता असेल, साहित्य समीक्षेमुळे पुनर्लेखनाची गरज, अपेक्षित अलक्षित वाङ्मयाचा नव्याने समावेश, नव्या अभ्यास पद्धती, वेगवेगळ्या भूमिका, यातून पुनर्लेखनाची जी गरज येते, नव्या साधनांची उपलब्धता, याप्रमाणे लेखन केलं जातं. आता मुळात आपण याचा अभ्यास करत असताना वाङ्मय इतिहास ही केवळ साहित्यकृती किंवा लेखक यांची अनुक्रमे मांडलेली एक काही मांडवली किंवा एखादी जंत्री आहे असं नाही. तर तो केवळ वाङ्मय कोश पण म्हणता येणार नाही. परंतु या पुढेही जाऊन आपणाला असं म्हणता येईल, वाङ्मय आणि इतिहास या दोन संकल्पना महत्त्वाच्या तर आहेच, परंतु यामध्ये वाङ्मय ही कालानुगतिक, नित्यनूतन, नवा अर्थ देणारी बाब आहे. म्हणजे काळाप्रमाणे त्याला नवा अर्थ देणारी बाब आहे. आणि इतिहास हा भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीच्या बाबतीत मांडला गेलेला हा इतिहास. मात्र दोन्ही संकल्पना अन्वयार्थ इतिहास लेखकाकडून त्यांच्या समकालीन ज्ञानाचा, विचारांचा, जाणीवांचा, त्याचबरोबर सांस्कृतिक गरजांच्या संदर्भात लावत आपण जातो. अलीकडच्या काळामध्ये दोन्ही अभ्यास शाखामध्ये ज्ञानाची क्षितिजे रुंदावलेली बघायला मिळतात. डॉक्टर अशोक केळकर यांनी असं म्हटलं आहे की साहित्याचा इतिहास सांगणं म्हणजे भूतकाळाचा केवळ शोध घेणं असं नाही, तर भूतकाळाचा दर साहित्यिक पिढीच्या वतीने नव्याने वेध घेणं, किंबहुना तो भूतकाळ नव्याने सजवणं, मग साहित्यिक इतिवृत्तापासून साहित्यिक इतिहासापर्यंतची वाटचाल ही केवळ शोधून निश्चित केलेल्या जी काही तथ्य असतील त्या तथ्याच्या सतत बदलत्या अर्थाकडं केलेली वाटचाल राहत नाही. आता इतिहास हा एक कथन प्रकार आहे हे आपणाला माहीत आहे. त्याच्यामध्ये निवेदन आहे. परिणामी इतिहासातल्या निवेदनाच्या घटनांची कोरडी नोंद या ठिकाणी असणार नाही. मग वाङ्मय इतिहास म्हणजे नेमकं काय? दी पुंडे वाङ्मय इतिहासाची व्याख्या करताना असे म्हणतात, एका विशिष्ट भाषेतील समग्र वाङ्मय कृतींचा आणि वाङ्मयविषयक घडामोडींचा एक पूर्वनिश्चित वाङ्मय संबंध दृष्टिकोन घेऊन केलेला परंपराधिष्ठित ऐतिहासिक अभ्यास म्हणजे वाङ्मय इतिहास. बघा, व्याख्या पुन्हा एकदा वाचतो की एका विशिष्ट भाषेतील समग्र वाङ्मय कृतींचा
वाङ्मयविषयक घडामोडींचा एक पूर्वनिश्चित वाङ्मय संबंध दृष्टिकोन घेऊन केलेला परंपराधिष्ठित ऐतिहासिक अभ्यास. म्हणजे बघा, पूर्वाधिष्ठित एक बाब आहे. प्रत्येक भाषेतलं किंवा विशिष्ट भाषेतली वाङ्मय कृती असेल, त्या वाङ्मयविषयक घडामोडी त्यात घडणाऱ्या असतील आणि एक पूर्वनिश्चित किंवा वाङ्मय संबंध दृष्टिकोन घ्यायचा आहे आपण, आणि तो घेऊन परंपराधिष्ठित ऐतिहासिक अभ्यास करायचा आहे. मग त्याला वाङ्मय इतिहास म्हणता येईल. म्हणजे वाङ्मय इतिहासाची ही जी व्याख्या आहे ती समग्रपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न द पुंडे यांनी केलेला बघायला मिळतो. दुसरा मुद्दा जो आहे तो वाङ्मय इतिहासाचं कार्य आणि प्रयोजन. मुळात वाङ्मय निर्मिती ही माणसाचीच आहे आणि एक विशिष्ट मानव समूह त्या पाठीमागं असणाऱ्या परंपरांचा वाङ्मय निर्मितीद्वारे प्रदीर्घ कालखंडातील आविष्कार टिपण्याचं काम हा मनुष्यवर्ग करत असतो. त्याबरोबर ते समजावून घेत असतो. एका विशिष्ट टप्प्यावर त्याचं मूल्यमापन करणं या दृष्टीनं वाङ्मय इतिहास अत्यंत महत्त्वाचं कार्य करीत असतं. आणि म्हणून वाङ्मय निर्मितीच्या प्रेरणा, प्रवृत्ती, वाङ्मयाचा प्रभाव, परिणाम, अस्तित्वासंबंधी चर्चा, त्याविषयी वाङ्मयाचा स्वीकार किंवा नकार असेल, या सगळ्या व्यवस्थांचा, या सर्वांचा अनुबंध तपासणं हे सुद्धा वाङ्मय इतिहासाचं कार्य म्हणता येईल. म्हणून कार्य या दृष्टिकोनातून आपण इकडं बघू शकतो. मग आता वाङ्मय इतिहासाचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन नेमकं काय? वाङ्मय इतिहासाचं प्रयोजन विचार करत असताना एखादी वाङ्मय कृती असेल, तिचा निर्माता आणि वाचक असे 3 घटक आहेत. एक वाङ्मय व्यवस्था इथं निर्माण झालेली आहे. मग ती देशकाल परिस्थितीनुसार त्याचं आकलन करून घ्यायचं आहे. वाङ्मय इतिहासाचं प्रयोजन म्हणून याला नोंदवता येईल. मुळामध्ये बघा, वाङ्मय ही विशिष्ट भाषिक समाजाची मानवनिर्मिती कृती आहे. मग समाजातल्या प्रेरणा त्याच्यामध्ये आहेत, परंपरा आहेत. वाङ्मय कृतीमध्ये त्याचं परावर्तन, त्या अनुषंगानं वाङ्मयाचा सांस्कृतिक प्रभाव, अशा सगळ्या अनुबंधांनी, जाणीवानी निश्चित केलेला आपणाला पाहायला मिळतो. हे सुद्धा वाङ्मय इतिहासाचं प्रयोजन आहे. आणि कारण देताना असं त्यांनी सांगितलं की लेखक ज्या समाजाचं लेखन करतो, तो समाज असेल, लेखकाच्या जीवनातले प्रसंग असतील, त्या काळात प्रसिद्ध झालेले प्रभावी विचार असतील, विविध प्रकारची सांस्कृतिक सामाजिक स्थितीची, त्या सर्वांची माहिती विशिष्ट दृष्टिकोनातून आणि काळाच्या व्यापक पटलावर त्यामुळे समजून घेता येते. हे सगळं वाङ्मय इतिहासाचं प्रयोजन आहे. तिसरा मुद्दा जो आहे, वाङ्मय इतिहास लेखनाची सामग्री काय? आता मुळामध्ये वाङ्मय इतिहास लेखनासाठी सामग्री कोणती आवश्यक आहे? तर लेखनासाठी हस्तलिखित आणि मौखिक वाङ्मय ही मुद्रणपूर्व काळातली सामग्री म्हणून आपल्याला वापरता येईल. मुद्रित वाङ्मय त्या लेखकाच्या संहिता ही मुद्रणोत्तर काळातील सामग्री म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. दुसरं असे की अलीकडच्या काळामध्ये ध्वनिमुद्रण, ध्वनिचित्रफीत, संगणक संकेतस्थळं असतील, अशी विविध वाङ्मय बाबी समोर आलेल्या आहेत. त्यांचासुद्धा वांतर्भाव सामग्री म्हणून आपणाला करता येईल. त्याचबरोबर लेखकांची चरित्र असतील, विविध प्रकारच्या संस्था, मुद्रण संस्था असतील, प्रकाशन संस्था, वेगवेगळी प्रसारमाध्यमं, साहित्यविषयक कार्य करणाऱ्या अनेक संस्था असतील, या सगळ्यांचा प्रामुख्याने पूरक सामग्री म्हणून आपणाला वापर करता येईल. याबरोबर वाङ्मय याचा वाचक वर्ग असतील, अभिरुची घडवणारी नियतकालिका असतील, वाङ्मयाशी अनुबंध असणाऱ्या विविध ललित कला, वाङ्मयीन चळवळी, चर्चासत्रे, परिसंवाद, सभा, संमेलनं,
अशी सगळी मान सन्मान, पारितोषिके, शिष्यवृत्ती, अभ्यासवृत्ती, संशोधनवृत्ती, महाविद्यालयीन विद्यापीठीय पातळीवरचे अध्ययनपूरक उपक्रम हे सगळे जे आहेत ते वाङ्मयाची पूरक सामग्री म्हणून वापरता येऊ शकते. इथे आपणाला वाङ्मय इतिहास लेखनाची सामग्री म्हणजे काय हे समजून येतं. तिसरा जो मुद्दा आहे, वाङ्मय इतिहास लेखन ही कला आहे की शास्त्र. बघा, मी असं म्हणेन की दोन्ही बाबतीत आपण सकारात्मक राहू. ही कलासुद्धा आहे आणि शास्त्रसुद्धा आहे. मुळामध्ये इतिहास लेखकांच्या मानवी हस्तक्षेपामुळे इतिहास लेखन वस्तुनिष्ठ राहण्याची शक्यता कमी असते. मात्र वस्तुनिष्ठतेचा अतिशय कसोशीने जागृत पाठपुरावा करण्यावर इतिहासकारांचं कसब अवलंबून असतं. मग इतिहास लेखनासाठी उपलब्ध ज्ञान, सामग्री यांचं सर्जनशील उपयोजन तो इतिहास लेखक कसा करतो त्या दृष्टीनं ती कला ठरते आणि त्याचं शास्त्रत्व त्यावर अवलंबून असतं. मात्र विविध शास्त्रातील नियम, इतिहास, साहित्य यासारख्या मानवविद्येसंबंधित होणारे नियम हे एकसारखे असत नाहीत. म्हणून बघा, वैज्ञानिक क्षेत्रातील सत्य आजमावण्याच्या कसोट्या, मानवी क्षेत्रातील सत्यापर्यंत पोचवण्याच्या कसोट्या काही प्रमाणात भिन्न असतात. कलेच्या, साहित्याच्या क्षेत्रामध्ये आधिक्यानं त्या लागू पडतात. मुळामध्ये साहित्य व्यवहारातील प्रामाण्य, भौतिकशास्त्रादी व्यवहारातील प्रामाण्य यात तफावत आहे, हे आपल्याला मान्य आहे. त्यामुळं इतिहास, वाङ्मय इतिहासाला निखळ कलेच्या किंवा निखळ शास्त्राच्या पंक्तीला आपणाला बसवता येत नाही. पुढील मुद्दा जो आहे, पाश्चात्य जगातील वाङ्मय इतिहास विचारांची परंपरा. अभ्यासक मित्रांनो, पाश्चात्य जगतामध्ये इंग्लिश लिटररी हिस्ट्री आणि न्यू लिटररी हिस्ट्री यासारख्या वाङ्मय इतिहास विचाराला वाहिलेली नियतकालिकं सुरू झालेली होती. त्यांनी त्यावेळेला वाङ्मय इतिहास ही स्वतंत्र अभ्यास शाखाच आहे असं सांगितलेलं होतं. मग या वाङ्मय इतिहास संकल्पनेला किती शतकांची परंपरा आहे, तर 2 शतकांचीच परंपरा आहे. थॉमस वर्टन यांनी एका पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये वाङ्मय इतिहासाची संकल्पना स्पष्ट केली होती. मग त्यामध्ये त्यांनी गतकाळातील वाङ्मयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, वाङ्मयाच्या ऐतिहासिक विचाराचं भान या प्रस्तावनेद्वारे त्यांनी सर्वप्रथम निर्माण केलं. त्याच्यानंतर बरेच ग्रंथ पुढे आले. वाङ्मय इतिहासावर मार्क्सवादी विचाराचा प्रभावसुद्धा पडलेला आहे. बघा, वाङ्मय इतिहासाच्या विचाराला चालना देण्याचं काम मार्क्सवादी विचाराने केलं. समाजातील सांस्कृतिक प्रवाहांचं अंतरंग उलगडून दाखवण्याचं काम मार्क्सवादी विचाराने केलं. साहित्यातील आशय असतील, अभिव्यक्ती असेल, त्याचं स्वरूप स्पष्ट करण्याचं काम मार्क्सवादी वाङ्मय विचारानं केलेलं बघायला मिळतं. मुळात वाङ्मयाचा इतिहास हा समाजातील घडामोडीशी संबंधितच असणारा आहे आणि पुढं या वाङ्मयाचा सामग्रीलक्षी इतिहास फक्त मार्क्सवादी दृष्टीनेच लिहिला जाऊ शकतो अशी आततायी भूमिकासुद्धा मांडली जाऊ लागली. पण त्या बंदिस्त भूमिकेमुळं पुढं वाङ्मय इतिहास आणि वाङ्मय मीमांसा आर्थिक नियतिवादाच्या पकडीत सापडली गेली होती. वाङ्मय इतिहास लेखनाचे जे प्रकार आहेत ते मुळात 4 आहेत. त्यामध्ये पहिला जो आहे, अनुबंधलक्षी वाङ्मय इतिहास. त्याच्यामध्ये त्याला पॉझिटिव्हिस्ट असं म्हणतात. दुसरा आहे सौंदर्यलक्षी वाङ्मय इतिहास. तिसरा आहे अंशलक्षी वाङ्मय इतिहास आणि चौथा आहे समग्रलक्षी वाङ्मय इतिहास. ते एक एक आपण थोडक्यात समजून घेऊ. 1960च्या काळामध्ये डी के बेडेकर यांनी
मराठी वाङ्मयाचा इतिहास सामाजिक स्थित्यंतराच्या संदर्भात लिहिला जावा असा मुद्दा मांडला होता आणि त्यामुळं पुढे साठोत्तरी काळामध्ये वाङ्मयीन प्रवाहांचे इतिहास या प्रकारे लिहिले गेले. दुसरा जो प्रकार आहे सौंदर्यलक्षी वाङ्मय इतिहास. आता सौंदर्य म्हटलं की आपणाला लक्षात येतं की याच्यामध्ये सौंदर्याचा काहीतरी भाग आहे. वाङ्मयाचा जो रूपबंध आहे त्याच्यामध्ये झालेली स्थित्यंतरं, साहित्यकृतीची श्रेष्ठता कनिष्ठता ठरवणारी काही जी प्रमाणकं आहेत ती कुठेतरी केंद्रस्थानी ठेवायची आणि मग त्यातून इतिहास लिहायचा. हा एक प्रकारे वाङ्मयीन संहिता या शाश्वत स्वरूपाच्या असल्याने त्या इतिहासातील असतात अशी स्वायत्ततावादी भूमिका इतिहास लेखनाने घेतलेली. तिसरा जो प्रकार आहे अंशलक्षी वाङ्मय इतिहास. या ठिकाणी बघा केंद्रस्थानी वाङ्मयाची विशिष्ट केंद्रस्थानी ठेवायचं आणि मग इतिहास लिहायचा. मराठी वाङ्मयाचा इतिहास या पद्धतीने लिहावा असं श्रीमा माटे यांची भूमिका होती. ल.रा. पांगारकर, अ.ना. देशपांडे अशा व्यक्तींनी या वाङ्मय इतिहास लेखनाच्या प्रारंभीचे प्रयत्न केलेले बघायला मिळतात. समग्रलक्षी वाङ्मय इतिहास हा जो चौथा प्रकार आहे. या समग्रवरूनच आपल्या लक्षात येते की समग्रता याच्यामध्ये मग सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी असेल किंवा वृत्तीप्रवृत्ती असतील, लेखनाच्या प्रेरणा असतील, वाङ्मयातील प्रयोग, वाचकांच्या अभिरुची, सौंदर्यमूल्य या सगळ्यांचा अंगोपांगानं विचार करायचा आणि त्याचा संबंध वाङ्मय इतिहास लेखनाच्या सद्यस्थितीत असंभवनीय असंच म्हणता येईल किंवा संभवनीय होईल का व्यापक पटलावर याचा विचारसुद्धा यामध्ये केला जातो. पुढील जो मुद्दा आहे वाङ्मय इतिहास आणि प्रभाव संकल्पना. यामध्ये वाङ्मय इतिहासाचं लेखन करीत असताना आपण जो घेतलेला एक विशिष्ट कालखंड आहे त्या कालखंडाची धारणा घेऊन आपणाला पुढं जावं लागतं. मग त्या काळातील अभिवृत्ती असतील, त्या अभिवृत्ती घडवणारी विविध प्रभाव क्षेत्र असतात त्याचा शोध घ्यायचा असतो. मग एखाद्या लेखकाचा दुसऱ्या लेखकावर पडलेला प्रभाव, पूर्वकालीन साहित्यकृतीचा उत्तरकालीन साहित्यकृतीवर पडलेला प्रभाव, जुन्या वाङ्मयीन परंपरेचा आधुनिक वाङ्मय परंपरेवर पडलेला प्रभाव, एखाद्या उत्तरकालीन साहित्यकृतीवर पडलेला प्रभाव, अशा प्रभावाच्या जंत्रीमध्ये आपणाला पुढं जावं लागतं. जसा बघा इंग्रजीतील रोमॅन्टिक कवितेचा मराठीतील सौंदर्यवादी कवितेवर पडलेला प्रभाव, शेक्सपियर या नाटककाराचा गडकरी कानिटकर शिरवाडकरांच्या नाटकावर पडलेला प्रभाव आणि इब्सेनचा आचार्य अत्रेंच्या नाटकावर पडलेला प्रभाव, फारसी गझल काव्यप्रकाराचा प्रभाव माधव जुलियन, सुरेश भट अशा कवीवर पडलेला प्रभाव, हा सगळा प्रभाव वाङ्मय इतिहास लेखनात तपासणं अत्यंत गरजेचं ठरतं. म्हणून प्रभावाचाच विचार एक प्रकारे म्हणजे अन्य भाषेतील वाङ्मयीन संस्कृतीतून ऋण जे घेतलेलं आहे ते ग्रहण केलेलं आहे त्याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. मग वाङ्मय इतिहास लेखनाला पूरक तो ठरत असतो. विंदा करंदीकरांनी अमृतानुभवाचं जे अर्वाचिनीकरण केलं, अर्वाचिनीकरणाच्या माध्यमातून कलावंत आपल्या पूर्व सांस्कृतिक परंपरेचं पुनरुज्जीवन कशा पद्धतीने करतात. कधी परक्या संस्कृतीतील कलाकृती आपल्या सांस्कृतिक म्हणजे पूर्व सांस्कृतिक परंपरेचं पुनरुज्जीवन आपण करत असतो. कधी परक्या संस्कृतीतील कलाकृती आपल्या संस्कृतीत पर्यावरणाशी मिळत्या जुळत्या करण्याचा स्थानिक भाषिक पर्यावरणात स्थानांतरण करीत आपण असतो. पु ल देशपांडे यांच्या विविध नाटकांची उदाहरणं आपणाला देता येईल. अशा पद्धतीनं वाङ्मय इतिहास आणि प्रभाव संकल्पना आपल्याला समजून येते. आणि यातील शेवटचा मुद्दा तो असा की वाङ्मय इतिहास संशोधन आणि समीक्षा. पूर्वी वाङ्मय इतिहास संशोधन समीक्षा या तीन संकल्पनांना मूलभूत भेदाने मांडलेलं होतं. आता वाङ्मय इतिहास लेखन हे आज आपण स्वतंत्र अभ्यास शाखा म्हणून अभ्यासतो. संशोधन हे सुद्धा एक स्वतंत्र उपशाखा म्हणून अभ्यासतो.
ती वाङ्मय इतिहासाला पूरक ठरणारी अभ्यास शाखा आहे. संशोधन ही वाङ्मय इतिहासाची पूर्व अटच मानावी लागते. एक उदाहरण जर घेतलं तर मराठी आधुनिक वाङ्मयाच्या इतिहासासाठी संशोधन कसं आवश्यक आहे, आता ते उदाहरणाच्या माध्यमातून बघूया. मर्ढेकरांचं वाङ्मय इतिहासातलं स्थान जर आपणाला समजून घ्यायचं असेल तर मग मर्ढेकर हे इंग्लंडमध्ये काही काळ वास्तव्याला होते. मग त्या काळात त्यांनी कोणते ग्रंथ वाचले होते, तेथे त्या कोणत्या लेखक, प्राध्यापक, कलावंताच्या सहवासात आले, या गोष्टीवर प्रकाश पडल्यास मर्ढेकरांचं लेखन हे अधिक कळायला मदत होईल. म्हणजे बघा, परिणामी त्यातून संशोधन आणि वाङ्मय इतिहास हे परस्परांना कसे पूरक ठरतात याचा प्रत्यय आपणाला या ठिकाणी येतो. अशा पद्धतीने आपण वाङ्मय इतिहास लेखनाची परंपरा, त्याचं स्वरूप हे समजावून घेतलेलं आहे. वाङ्मय इतिहासाचं कार्य कशा प्रकारे चालतं, त्याचं प्रयोजन नेमकं काय असतं, यावर सुद्धा प्रकाश टाकलेला आहे. आणि वाङ्मय इतिहासाची मुख्य सामग्री काय, पूरक सामग्री कोणती, हा सुद्धा भेद समजून घेतला. आणि त्याबरोबरच जगातील वाङ्मय इतिहासविषयक विचारांची एक जंत्री आहे ती सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला. वाङ्मय इतिहास लेखनाचे जे 4 प्रकार आहेत त्यांची आपण माहिती करून घेतली. त्याचबरोबर वाङ्मय इतिहास लेखनातील काही महत्त्वपूर्ण घटकावर प्रकाशसुद्धा टाकला. वाङ्मय इतिहास, संशोधने, समीक्षा या 3 अभ्यास शाखा अलीकडं उदयाला आलेल्या आहेत. त्या स्वतंत्र आहेत, स्वायत्त आहेत, तसेच त्या अन्यत्र आश्रित आहेत. या संदर्भात माहिती आपणाला अधिक मिळणारच आहे. वाङ्मय इतिहासाची सैद्धांतिक अंगानं विवेचन आपण केलेलं आहे. धन्यवाद.